श्री स्वामी समर्थ. माझ्या मुला, उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घेऊन येणार आहे. आजचा हा संदेश तू शांतपणे ऐकून घे. स्वामी तुला काही विशेष बोध देणार आहेत आणि तुझ्या सोबतसाठी भरपूर आशीर्वाद देणार आहेत. उद्याचा दिवस तुला आश्चर्यकारक गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घेऊन येणार आहे आणि कधीही न घडलेला चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे. माहीत नाही स्वामी तुमची परीक्षा का घेतात. आपली परीक्षा ते घेतात आणि आपल्याला कळतही नाही. काही प्रश्नही पडतात आणि त्याचं उत्तरही तुम्हाला सापडत नाही. पण बाळा, स्वामी तुम्हाला कधी हरू देत नाही. ते नेहमी तुमच्या पाठीशी असतात आणि एक वेळ अशी येते ज्यावेळी स्वामी तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ देतात. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात असतो त्याच्या दारात उभी असलेले सुख त्याला रडताना बघून बाहेरच पळून जातं. पण जो व्यक्ती स्वामींचे इच्छे सुख मानून आनंदाने राहतो त्याला स्वामी काही कमी पडू देत नाहीत. ते नेहमी आनंदी असतात आणि अजूनही आनंदी राहत असतात. निस्वार्थ भक्ती कर, सेवा कर, इतरांची मदत कर, मग तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही आणि कुणीही तुझं नुकसान करणार नाही. त्यामुळं येणारे जे काही वेळ असेल तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्याच गोष्टी घेऊन येईल आणि प्रत्येक गोष्टीला दिवस येतील आणि तुझ्या मनासारखे गोष्टी घडतील. तुझ्या मनासारखं घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझे निर्णय चुकत असतात, पण बाळा, माझे निर्णय कधी चुकत नाही. तर तुझे नियत साफ असेल, कर्म चांगले असतील तर मी नक्कीच तुला आशीर्वाद प्रदान करेन. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होय स्वामी स्वीकार आहे असं सांगायला विसरू नको. त्या सुखासाठी तू आजचा दिवस दुःखात घालवत आहेस. बाळा, दुःखी आहेस, तुझ्या मनासारखं होत नाही म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कालच्या गोष्टीची दुःख खंत करत बसलास तर आजचा दिवस आनंदाने आणि स्वतःच्या मर्जीने जगणं काय असेल हे तू विसरू शकणार आहेस. त्या गोष्टीची तू चिंता न करणे म्हणजेच तुला सुख होईल. तू कसलीही काळजी करू नकोस आणि तुझी काळजी मला दे. तू फक्त प्रयत्न कर आणि तुझे काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. बाळा, असा उदास होऊन निष्क्रिय बसू नकोस. कर्माचं महत्त्व तुला तेव्हा समजेल जेव्हा तू पृथ्वीवरती नरक पाहशील. नरक पाहायचं असेल तर बेरोजगार होऊन बघ ना मान मिळतं ना सन्मान मिळतं. म्हणून सगळ्यात आधी तुझ्या कर्माला तू प्राधान्य दे. अशक्य असं काहीच नाही आहे. तुझ्यातल्या शक्तीला ओळख. तू काहीही प्राप्त करू शकतोस कारण तुझ्यामध्ये ती शक्ती आहे आणि मी तुझ्या सोबत आहे. उभा राहा आणि लढून बघ. यश तुझ्यासमोर तुझी वाट बघत आहे. देव तुमच्यासाठी असे दरवाजे उघडणार आहेत जे कुणीही बंद करू शकणार नाही. स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असं सांगायला विसरू नकोस. संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कधी तुम्हाला माझे संरक्षण लक्षात येईल, परंतु इतर वेळी मी तुम्हाला अशा धोक्यांपासून वाचवतो जे तुम्हाला दिसत नाहीत. पण मला सगळं माहीत आहे. तुमच्यावर लक्ष ठेवून असलेल्या माझ्या शक्तिशाली उपस्थितीच्या या आश्वासनामध्ये सांत्वन मिळवून भिवू नकोस. माझ्या प्रिय मुला, मी तुझ्या बरोबर आहे. तुम्ही सर्व माझी मुले आहात. मी तुम्हाला निर्माण केलेलं आहे आणि म्हणून माझे तुमच्यावर प्रेम आहे, जसे आईचे आपल्या मुलांवरती असते. तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस आणि मी तुझ्यासाठी दयाळू आहे. मला माहिती आहे तुम्ही अशा जगात राहता जेथे अंतर चिंता होती तुमच्या हृदयात प्रवेश करते. पण लक्षात ठेव, प्रकाश नेहमी अंधारावर मात करत असतो आणि द्वेषावर नेहमी विजय मिळवत असतो. त्यामुळं तू कितीही लांब असलास किंवा अंधार तुझ्या कितीही जवळ असला तरी ते कधीही तुझ्या जवळ राहणार नाही. तुमच्याकडे दैवी शक्ती आहे. दयाळू पण सत्य आणि प्रेमाचा मार्ग निवड. तुम्ही एका महान मोठ्या योजनेचा भाग आहात. तुम्ही आत्मसात केल्यावर तुमच्यासाठी दैवी नशिबाचे द्वार उघडणारच आहेत. मी जेवढे व्यक्त करतो त्यापेक्षा जास्त तुमच्यावर माझं लक्ष आहे. मी तुमच्यासाठी इथे आहे आणि माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे. माझी कृपा तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्याकडे
ज्या काही भावना आहेत त्या अस्तित्वाचा आनंद मिळवण्यासाठी नेहमी तुला प्रेरणा देतील. माझे शब्द तुम्हाला सत्याचा शोध घेण्यास, जागतिक कुटुंब म्हणून एकत्र येण्यास प्रेरित करू देत. मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला शाश्वत प्रेम नेहमीच प्रेरित करत आहे. तुझी काळजी घेतली जात आहे यावर विश्वास ठेव आणि तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आव्याकत आहे. तुझ्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक चांगुलपणासाठी तू पात्र आहेस. आळसपणा सोडून द्या. हे जाणून घ्या की उपचार आणि आनंद तुमच्या जीवनाचा एक भाग आहे. तुमचं हेच खरं अस्तित्व तुम्ही जाणत नाही. त्यामुळे तुमच्यासोबत जी शक्ती आहे त्याला ते तुम्ही ओळखत नाही. घाबरू नका. तुमचे जे कुणी वाईट केलं त्याला शिक्षा होणारच. त्याचा उद्देश हा स्वार्थी होता. त्यांना कोणतीही चांगली भाषा कळत नाही. लवकरच ती वेळ येणार आहे ज्यावेळी त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना पश्चाताप होईल आणि त्यांना शिक्षा होईल. मग ते तुमची क्षमा मागतील. ते तुम्हाला सावधगिरी बाळगण्याचे आणि शहाणपणा घेऊन निर्णय घेण्याचे आवाहन करतील. तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला कायम धरून ठेवतो. जुन्या वाटेवरती अडचणी आल्याशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये नवीन वाट सापडत नाही. जी वाट शोधणं महत्त्वाचं असतं. नशीब हातात येत नाही. हाताला तुमच्या नशिबाकडे नेणं गरजेचं असतं. तुम्ही रोज नव्याने नवीन चूक करत असाल तर तुम्ही प्रगती करत आहात हे मात्र नक्की. तुमच्या आजच्या कृतीनं तुमचा उद्याचा दिवस ठरत असतो. त्यामुळं तू जसं कर्म करशील, प्रामाणिक राहशील आणि कर्तव्याला निष्ठावान ठेवून तुझं कार्य करत राहशील तरच तुझं येणारं भविष्य घडणार आहे. त्यामुळं सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणींवर मात करण्याचं शस्त्र आहे. यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावं लागेल. एखादी गोष्ट तुला मिळाली नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस, कारण स्वामी तीच गोष्ट तुला देणार आहेत जे तुझ्यासाठी योग्य आहे. बाळा, चमत्कार हा प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नसतो, तर चमत्कार हा त्याच्याच आयुष्यात घडतो जे प्रामाणिकपणे मेहनत करतात, जे प्रामाणिकपणे कष्ट करतात आणि आपल्या प्रामाणिकपणाशी कधीही दगाफटका करत नाहीत आणि चुकीच्या मार्गावर जात नाहीत. ते नेहमी स्वामींचा संदेश ऐकून त्यानुसार चालत राहतात आणि स्वामी मार्गदर्शनानुसार चालत राहतात. त्यांच्यासोबत त्यांचा ब्रह्मांड नायक नेहमी पाठीशी असतो. त्यामुळं बाळा, तू नेहमी लक्षात घे, चमत्कार हा तुझ्या आयुष्यात घडणारच आहे. फक्त योग्य वेळ आली की तुला नक्कीच समजेल, कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ निश्चित ठरलेली असते बाळा.